नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज अमेरिकेमध्ये जे डिसिजन झालं ते जास्त महत्त्वाचं. 1,00,000 रुपये जी व्हिजा फी चार्ज करणार होते त्याला त्यांच्या कोर्टाने बंदी आणली नाही. म्हणजे हे 1,00,000 रुपये व्हिजा फी तर लागू झाली. दुसरं डिसिजन असं की व्हिजाच्या बाबतीत H-1B व्हिजाच्या बाबतीत लॉटरी सिस्टीम होते आणि जे पगाराच्या दृष्टीने कमी पगार असलेले वर्कर होते त्यांना जास्त व्हिजा मिळत होते. आता हे धोरण बदलण्यात आलं. नवीन धोरणानुसार जास्त पगार असलेले आणि कुशल वर्कर, स्किल्ड वर्कर म्हणजे हायली पेड आणि हायली स्किल्ड वर्करना प्राधान्य मिळेल व्हिजाच्यासाठी असं सांगण्यात आलं. लॉटरी पद्धत बंद झाली म्हणजे निवड करणार. त्यामुळे ज्या कंपन्यांना व्हिजाची गरज लागते आहे, विशेषतः इन्फोसिस, TCS, विप्रो, तर या सगळ्यांसाठी हे बदललेलं धोरण अधिक महत्त्वाचं ठरत आहे. त्याचप्रमाणे GDPचे जे आकडे जाहीर झाले त्याच्यामध्ये 4.3 GDP आला आहे अमेरिकेचा, कन्झ्युमर स्पेंडिंग 3.5 आणि PCE 2.9. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री काही थांबण्याचं नाव घेत नाही. 1,795 कोटीची त्यांची विक्री आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3,812. डॉलर इंडेक्स 98च्याही खाली गेला आहे, 97 झाला आहे. क्रूड 62 झाला आहे. बॉन्ड यील्ड 4.18च्या घरात आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये डॉलर इंडेक्स जो कमी होतो आहे त्याचा परिणाम आपल्या इथे आपल्याला मेटलचे शेअर वाढताना दिसतात. आणि हे जे सगळं चक्र चालू झालं ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जे ताणतणाव सुरू झाले, युक्रेन, इस्रायल, रशिया, हमास, इथून जे सरळ चालू झाले आज 2 वर्ष, त्याचा परिणाम आहे. या ताणतणावांमध्ये बाकीच्या सगळ्या देशांना असं वाटलं की आपण डॉलरमध्ये जी गुंतवणूक करतोय ती गुंतवणूक कमी केली पाहिजे आणि त्या जागी आपण दुसऱ्या मटेरियलमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल. म्हणून सगळ्या देशांनी डॉलर विकायला सुरुवात केली आणि सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि तिथपासून डॉलर कमकुवत होत गेला आणि सोने चांदीचे भाव वाढत गेले. म्हणजे नेहमी आपल्याला माहीत आहे की युद्धाच्या काळामध्ये सोन्याचा भाव वाढतो. तर आपल्यापासून ते दूर आहेत ताणतणाव, तरीही त्याची आपल्याला तोशीष बसते. काल काही गोष्टी नवीन समजल्या. आता चीनने पण टॅरिफ लावायला सुरुवात केली. युरोपियन कंट्रीज आणि चीन यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला. युरोपियन कंट्रीजमधून ज्या गोष्टी चीनमध्ये येतात त्याच्यावर टॅरिफ वाढवण्यात आले. जवळजवळ 38% टॅरिफ लावले जाणार आहेत. तर याचा भारतावर चांगला परिणाम होईल, तर भारताला एक संधी उपलब्ध होईल का, या दृष्टिकोनातून या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आज काही बातम्या आहेत तर त्या आपण बघूया.
झायडसनी स्वित्झर्लंड बेस बायोक एजी बरोबर लायसेन्स, सप्लाय, कमर्शियलाइज करणं. न्यूफॅमको हे ल्युसेंटिसचं बायोसिमिलर आहे. तर हे न्यूफॅमको हे जे औषध आहे ते अमेरिकन मार्केटमध्ये सप्लाय करायचं, कमर्शियलाइज करायचं यासाठी झायडसने करार केला आहे आणि हे औषध डोळ्यासाठी वापरलं जातं. SJS टेक्नॉलॉजी लायसेन्स कम सप्लाय ॲग्रीमेंट यांनी हाँगकाँग बेस BOE व्हेरिट्रॉनिक्स बरोबर केला आहे. गॉडफ्रे फिलिप्स त्यांचा तंबाखूचा म्हणजेच टोबॅकोचा साठा आंध्र प्रदेशात करत होते. तर आंध्र प्रदेशात जे गोडाऊन होतं टोबॅकोसाठीचं त्याला आग लागली होती. त्या संबंधात त्यांनी इन्शुरन्सचा क्लेम सादर केला आहे. हा इन्शुरन्सचा क्लेम 344 कोटींचा आहे. हा क्लेम त्यांना इन्शुरन्स कंपनीकडून मिळाला तर त्यांना जास्त फायदा होऊ शकतो. दीपक फर्टिलायझर 2022 ते 2025 या कालावधीसाठी 104 कोटींची टॅक्स डिमांड दीपक फर्टिलायझरकडे करण्यात आली आहे. JB केबल यांना 244 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. तर सुराणा टेलीला 175 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. गेल छत्तीसगड सरकारने गेलबरोबर एक MOU साईन केला आहे. या MOUनुसार ग्रीनफील्ड गॅस बेस फर्टिलायझर प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. तर तो सुरू करायला योग्य आहे नाही आहे याची तपासणी किंवा अभ्यास आता सुरू होईल. विकरण इंजिनिअरिंग यांना मोठी ऑर्डर मिळाली आहे 2035 कोटीची. ही EPC ऑर्डर आहे. ओनिक्स रिन्युएबलकडून ही ऑर्डर त्यांना मिळाली आहे. अडाणी पोर्ट ऑस्ट्रेलियाचं नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनलचं त्यांनी ॲक्विजिशन पूर्ण केलं आहे. म्हणून कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितलं की त्यांचा EBITDA 22,350 कोटी होईल आणि त्यांचं कार्गो व्हॉल्यूम 545 ते 555 MMT होईल. स्पंदना स्फूर्ती ही नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरद्वारे 415 कोटी उभे करणारे. एमक्युअर फार्मा गुजरातसाठी US FDA त्यांना म्हणजे गुजरातमध्ये त्यांचा जो प्लांट होता त्याची तपासणी US FDAने केली होती. त्या संदर्भात एमक्युअर फार्माला क्लीन रिपोर्ट मिळाला आहे. म्हणजे आता तपासणीची गरज नाही. टाटा स्टीलच्या ब्लू स्कोप स्टीलचा उरलेला जो 50% हिस्सा होता तो हिस्सा टाटा स्टील घेणार आहे आणि त्याला कॉम्पिटिशन कमिशनची मंजुरी मिळाली. कोल इंडियाचा महानदी कोलफील्ड आणि साऊथ ईस्टर्न कोलफील्ड असे 2 IPO येतील. त्याला मंजुरी मिळाली म्हणून काल कोल इंडियाचा शेअर वाढत होता. कालही मी सांगितलं होतं सरकारचा पण एक IPO सरकार कोलच्या संदर्भात आणत आहे. अजंता फार्माने बायोकॉन बरोबर लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केला आहे. त्यानुसार सेमाग्लुटाईड 23 देशात विकण्यासाठी
त्यांना एक्सक्लुझिव्ह राईट्स मिळाले आणि आफ्रिका, मिडल ईस्ट आणि सेंट्रल एशिया इथे विकण्यासाठी सेमी एक्सक्लुझिव्ह म्हणजे काही औषधं विकता येतील तर काही विकता येणार नाही अशा पद्धतीचे राईट्स त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांनी तसा करार केला आहे. क्युपिडच्या प्रमोटरनी 3 ते 4 दिवस झाले, गेल्या आठवड्यातही क्युपिड वाढत होता, या आठवड्यातही वाढतोय. तर म्हणून मी वाचलं की का बाबा हा शेअर वाढतोय, तर प्रमोटरनी त्यांचे जे शेअर्स प्लेज केले होते म्हणजेच तारण ठेवून त्या शेअरवर लोन घेतलं होतं ते प्लेज सोडवलं. 36.13% प्लेज केलं होतं ते प्लेज आता 20% त्यांनी कमी केलं आहे, म्हणून क्युपिडचा शेअर वाढतोय. GNFC टोयो इंजिनिअरिंगकडून 360 कोटीची ऑर्डर GNFCला मिळाली. जीपीटी इन्फ्राला रेल्वेकडून 199 कोटीची ऑर्डर मिळाली. IIFL कॉर्पोरेट एजंट म्हणून IRDAIकडून त्यांना सर्टिफिकेट मिळालं. स्टीलच्या संदर्भात बोलायचं झालं तर सगळ्या स्टील कंपन्यांची टार्गेट्स रेटिंग एजन्सी कमी करत आहेत. त्यामुळं नॉन फेरस मेटल जे आहेत म्हणजेच कॉपर असो, झिंक असो, बॉक्साईट असो, ॲल्युमिनियम असो, या शेअरमध्ये जेवढी वाढ दिसते आहे तेवढी स्टीलच्या शेअरमध्ये वाढ दिसत नाही, कारण उत्पादनाची कॉस्ट वाढते आहे पण त्या प्रमाणात विक्रीची किंमत वाढत नाही आहे, तर त्याचा मार्जिनवर परिणाम होईल असं रेटिंग एजन्सीचं म्हणणं आहे. म्हणून रेटिंग एजन्सीनी स्टील कंपन्यांची टार्गेट्स कमी केली आहेत. आता तेजीमध्ये कोणते शेअर राहतील ते बघूया. आणि रिलायन्सचं जे AAA रेटिंग होतं ते मात्र स्थिर ठेवण्यात आलं आहे. तेजीमधले शेअर बघूया. विकरन इंजिनिअरिंग, झायडस लाईफ, कॅनरा. आज बँका जास्त दिल्या आहेत कारण RBI लिक्विडिटी देण्यासाठी बॉन्ड ऑपरेशन करणार आहे. विकरन इंजिनिअरिंग, झायडस लाईफ, कॅनरा बँक, ITC. खरं तर रिटेलरनी सिगरेटच्या किमती वाढवल्या आहेत, पण ITC असं सांगतं की आम्ही MRPमध्ये कुठलीही वाढ केलेली नाही. पण काल ITCचा शेअर वाढत होता. बायोकॉन, कोल इंडिया, हिंदुस्तान कॉपर, हिंदुस्तान झिंक, RVNL, रेलटेल. काल रेल्वेचे सगळे शेअर वाढत होते. स्टेट बँक ऑफ इंडिया, करूर वैश्य बँक, कॅथॉलिक सिरियन बँक म्हणजे CSB, RBL, मुथूट फायनान्स, SBI कार्ड. नाताळच्या या सीझनला कार्ड कार्डाने पेमेंट जास्ती केली जाते म्हणून SBI कार्ड, कजारिया सिरॅमिक्स, MQR फार्मा, ॲस्ट्रल, अजंता फार्मा, बंधन बँक, BOB, गेल, कोटक बँक, SJS, तिरुमलाई केमिकल, झायडस लाईफ, IDBI, युरेका फोर्ब्स, बजाज फायनान्स, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, अडाणी पोर्ट, फॅक्ट FACT, इंडिया ग्लायकॉन,
फॅक्ट आणि इंडिया ग्लायकॉन हे बजेट जसं जवळ येईल तसे हे शेअर वाढतात म्हणून दिले. तर मंदीमध्ये जयकॉर्प ईडीने त्यांचे काही अकाउंट फ्रीज केलेत म्हणून जयकॉर्प मंदीमध्ये दिला आहे. तरीही मार्केटला व्हॉल्यूम कमी असतील त्या दृष्टीने तुम्ही लक्ष देऊन ट्रेड केलं पाहिजे. हे माझं नेहमीच लक्ष दिलं पाहिजे. आज त्यातून पुन्हा निर्णय वेळेवर घ्यावे लागतील, नाहीतर पटकन शेअर पडायला सुरुवात होते. त्या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे. नमस्ते.